नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. सध्या अख्ख्या महाराष्ट्रात बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण खूपच गाजते. यात आता नुकतंच काल वाल्मिक कराडला आरोपी म्हणून त्याच्यावर FIR दाखल झाली. त्याच्यावरती मोका सुद्धा लावण्यात आलेला आहे. बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे, त्यांनी सुद्धा हे प्रकरण आक्रमकपणे उचलून धरलं. आता आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. त्यांच्याकडून त्याच्याविषयीची काही माहिती जाणून घेऊया. सर, काल वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलेला आहे. त्याच्यावरती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात FIR सुद्धा दाखल झालेली आहे. तर तुमच्या मागण्या हळूहळू कुठे पूर्ण होत आहेत असं वाटतंय? नाही, हा पोलीस यंत्रणेतील तपासाचा भाग आहे. पोलीस यंत्रणा तपास करते आणि तपास करून त्याच्यावर दोषपत्र ठेवलेलं आहे आणि त्यांनी जी जो खून झाला आहे, खुनाचा जो कट रचला गेला, या कटात ते सामील आहेत असं पोलिसांनी बोललेलं आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी यांना ऑटोमॅटिकली या मर्डर केसमध्ये त्यांना आरोपी केलं. अगोदर ते खंडणीच्या आरोपामध्ये आरोपी होते. त्याच्यानंतर जे आता परत आणखी अट्रॅसिटीचा गुन्हा आहे, अट्रॅसिटीमध्ये त्यांना ऍड करणार का काय, हे सगळ्या गोष्टी बघावं लागतील. आज कोर्टात पण बऱ्यापैकी करतील. पण ही जी मागणी माझी पहिल्या दिवसापासून मागणी की ही जी प्रकार घडला, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, या हत्यामागं कोण कोण आहे, ह्याचा कुठं कट रचला गेला, कशा पद्धतीने रचला, याचा मास्टर माइंड कोण आहे, हे कशा पद्धतीने झालं, हे खंडणीतून झालेला हा सर्व प्रकार आहे. त्याच्यामुळे याच्या मुळाशी गेलं पाहिजे. या प्रकरणाला कोण कोण कुठं कुठं आहे, या सर्वांशी आपण याचे दागेदोरे, यांना ज्या दिवशी त्यांच्यावर आरोप दाखल झाला, ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून हे कुठपर्यंत आतापर्यंत कुठं कुठं गेले, कुणाकुणाशी भेटले, यांना कुणी कुणी मदत केली, आरोपीला पोलिसांनी मदत केली का, आरोपीला जनरल कुणी एखाद्या कोण माणसांनी मदत केली का, सर्वांना सहआरोपी करा आणि सहआरोपी करून यांच्यावर गुन्हे दाखल करा, ही माझी मागणी. त्यानंतरच आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि यांना सर्वांना मोकोको लावा. तर हे याच्यामध्ये या खंडणीचा गुन्हा, त्याच्यानंतर मर्डरचा गुन्हा आणि त्याच्यानंतर अट्रॅसिटीचा गुन्हा, आणि तिन्ही गुन्ह्याला एकत्रित करून CID तपास करते. आता SIT नेमलेली, या दोन्ही यंत्रणात काम करतायत. या दोन्ही यंत्रणांनी या सर्वांना तपासामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा करू. पण काल वाल्मिक कराडवर जेव्हा मोका लावण्यात आला तेव्हा परळीचं वातावरण खूपच तापलं होतं. वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत त्यांनी आंदोलन सुरू केले, तर त्यांच्या आई सुद्धा होत्या. त्यातून काय म्हणजे नाही, यांच्या आईचं जे उपोषण आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. आईंचा वेदना होणं स्वाभाविक आहे, त्याच्यावर मला नाही बोलायचं. पण हे जे कुणी समर्थक म्हणजे म्हणतात मोकोका लावल्याच्या नंतर त्यांनी काय जे बंद वगैरे केलं, हे समाजकंटक आहेत. हे कुणी जनरल पब्लिक नाही किंवा हे चाहते वगैरे जे असतील तर ते चाहते हे सर्व समाजकंटक आहेत. यांच्यावर सर्वांवर पोलीस यंत्रणा कारवाई करेल असा मला विश्वास आहे. SP साहेबांचं माझंही बोलणं झालेलं, जे कुणी अनाधिकृतपणे आंदोलन केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करतील. त्याच्यावर मला जास्त काही न बोलता माझं म्हणणं आहे की हा त्यांचा जे काय त्यांचा रोष असेल, लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या पद्धतीने ते लोकशाही मार्गाने ते उपोषण करतील आणि त्या पद्धतीने त्यांना पोलीस यंत्रणा जर चुकीच्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं तर त्यांना पकडेल. दहशत, वाल्मिक कराडची बीडमध्ये खूपच दहशत आहे असं म्हटलं जातं. त्याला कुठेतरी आर्थिक पाठबळ सुद्धा असतं. पुण्यात सुद्धा एक FC रोडच्या समोर इमारत आहे जिथं त्याचे 25 करोडचे शॉप्स असल्याचं समोर आले. तर हे यात कुठे EDची एंट्री होईल का? कारण की सुरेश धस सुद्धा म्हणतात त्यांची 1500 कोटींची प्रॉपर्टी आहे. नाही बघा, आता ते ज्यावेळेस सुरेशांना धस बोलतात त्यावेळेस त्यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. कारण ते जवळजवळ 25-30 वर्ष झालं आमदार आहेत, ते एवढे मोठे चांगले म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे ते काहीतरी त्यांच्याकडे पुरावे असतील त्यावेळेस ते बोलत असतील. त्याच्यामुळे तो विषय नाहीये. पण हा विषय असा आहे की या सर्व गोष्टीतून त्यांच्याकडे ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचं पोलीस यंत्रणा किंवा ED ही सर्वजण चौकशी नक्की करतील आणि या चौकशीमध्ये ते उघड होणारच आहे. आणि EDचे तुम्ही याच्यात लागू होणार का, एंट्री येणार का, हे जे तुम्ही बोलतात तर हे नक्कीच होणार. त्याचं कारण आहे की आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा असं बोललेलं आहे की EDचा हा जो विषय आहे तो ED ह्याच्यामध्ये ऍड झाली पाहिजे किंवा यांनी का केलं नाही, EDने तपासलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं होईल तपास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेवटचा एक प्रश्न, त्यांच्यावरती मोका तर लावण्यात आलेले आहेत. सगळ्या विरोधकांची तीच मागणी होती आणि त्याला या प्रकरणात त्याच्या FIR व्हावी तर वाल्मिक कराडवरती. तर याच्या पुढे आता विरोधकांची काय मागणी असेल, कशा प्रकारे कारवाई? नाही, विरोधकाची मागणी सत्ताधाऱ्याची मागणी असं नाहीये. या तपासामध्ये विरोधक, सत्ताधारी, सर्व जाती धर्माचे, सर्व राजकीय पक्षाचे, सर्व लोकांना या संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी जे दोषी त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आहे.
आणि या मागणीला आता पोलीस यंत्रणेकडून तपासाचा भाग म्हणून तपासलं जात आहे आणि तपासून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं जात आहे. याचा अर्थ असा नाही की काहीतरी चुकीचं होतंय. आता तपास यंत्रणेला जसं जसं कोण कोण जे आता तपास ठीक आहे, आम्हाला वाटतंय आजच्या आज व्हावा, आमची मागणी पण फास्ट ट्रॅकवर घ्या, जे दोषी आहेत त्यांना अटक करा, त्यांना कारवाई करा, त्यांना फाशी द्या. आताही पण मी बोलताना हेच बोलतोय की यांना पहिल्या डे पासून शेवटपर्यंत म्हणजे 29 खऱ्या अर्थानं हा गुन्हा पहिल्यांदा झाला 29/5/2024 तेव्हापासून आतापर्यंतचे सगळे बघितले पाहिजे प्रकार. पण खरा 29/11/2024 झालेला जो FIR आहे की ज्या दिवशी खंडणी मागितलेला FIR जो झाला नंतर 11/12 त्या दिवसापासून जे सगळे घटनाक्रम आतापर्यंत जे जे लोकांनी मदत केली त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, यांना याच्यात घेतलं पाहिजे, यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. थँक्यू सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे होते. या प्रकरणातील जे सर्व काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची मागणी. सध्या आपण इथेच थांबतोय. पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.